आजच्या या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भांगरे सर, TN कानोडे सर, प्रदीपजी कदम, आमचे मित्र कैलास भाऊ वागचौरे, RM कातोरे साहेब, त्याचबरोबर अजयजी फटांगरे, सुरभी ताई मोरे, त्याचबरोबर खास कार्यक्रमासाठी अकोल्याहून आलेले महेश नवले, ईश्वर वागचौरे, त्याचबरोबर माझ्यासोबत कार्यक्रमासाठी आलेले दत्ताभाऊ कोकणे, सगळेच आता संगम आहेर, संदीप करपे, आपले सरपंच पिंपळगावचे, DM लांडगे ज्यांचं भाषण इथं आत्ता झालं ते DM, शुभम घुले, सगळेच आता व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत आणि समाजातल्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे एखादा माणूस हा नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या गावामध्ये जाऊन आपल्या स्वभावाच्या जीवावर कसे माणसं गोळा करायचे याचं एक उत्तम उदाहरण जे आहे ते आज या ठिकाणी बसलेला जनसमुदाय दिसतो आहे. काही लोक आपल्या गावामध्ये नोकरीसाठी येतात आणि आपल्याला असं वाटतं का हा कधी जाईल आता, आणि काही लोक आपल्या गावामध्ये येतात आणि आपलेशेच होऊन जातात. तसंच एक उदाहरण या ठिकाणी प्रकाश मामांच्या माध्यमातून झालेलं आहे. 90 साली साधारणतः ते या ठिकाणी शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करण्यासाठी आले आणि अतिशय हालाकीच्या जीवनामध्ये शिक्षण घेतलेलं असं हे कुटुंब आहे. वडील त्यांचे कोतवाल होते. त्यांनी आपल्या मुलाला थोडंफार काय शिकवलं, नोकरीला ते लागले आणि सेवा करता करता आता प्रकाश मामांनी आपले मुलं सुद्धा मोठे केले. भारतीय जनता पार्टीचे ओरिजिनल कंसात जालिंदर भाऊ वागचौरे या ठिकाणी आले, त्यांचं पण स्वागत आहे. अहो ते ह्याच्यासारखं आहे ते, अहो तुमचा एक वेगळा मान सन्मान आहे. आता सध्या तुमच्याकडे तुम्हीच बाहेरचे झाले अशी परिस्थिती झालेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं की समाजामध्ये आपण खूप काम करत राहतो, लोकांचं चांगलं पण करतो, पण आपलेच मुलं जे आहे त्यांच्याकडे आपण लक्ष देऊ शकत नाही. असंही पण अनेक उदाहरणं आपण पाहत असतो. परंतु मामांनी मुलांना शिकवलं, मुलं चांगले झाले, MPSC पास झाले, एक मुलगा PSI झाला, आता ट्रेनिंग करतो आहे. दुसरा मुलाचा अर्ध्या मार्काने फक्त यावेळेस राहिले, म्हणजे 100% तो सुद्धा पुढच्या काळामध्ये MPSC पास होणारच आहे. जो PSI झालाय त्याला पण मला सांगायचं की बाबा PSI पुरतं आता मर्यादित राहू नको, तुझ्याकडं वय आहे तर तू परीक्षा देत राहिलं पाहिजे, DYSP तू झालं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, म्हणजे कुठंतरी रिटायर होईपर्यंत IPS होईल, SP होईल, कुठंतरी काहीतरी चांगल्या पदावर जाईल. आणि जे तुमच्या आजोबांनी चालू केलं, ते तुमच्या वडिलांनी केलं, तेच आता नातवांनी देखील पुढे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. माणसं जोडणं ही एक कला आहे. माणसं जोडणं हा कोणाचाही विषय नाही आणि ती कला आणि तो स्वभाव खऱ्या अर्थाने प्रकाश मामांच्या पूर्ण भरलेला आहे.
आणि म्हणूनच आपण पाहतो की आध्यात्मिक माणूस, सुभाषपुरी महाराजांना प्रचंड त्यांच्यावर श्रद्धा असलेला आध्यात्मिक माणूस, नोकरी देखील इमाने इतबारे अतिशय प्रामाणिकपणे केली, समाजाची सेवा केली, समाज गोळा केला. आज एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदाय येणं ही सोपी गोष्ट नाही. इलेक्शनमध्ये माणसं गोळा करणं हा वेगळा प्रकार आहे आणि प्रेमापोटी माणसं येणं हा एक वेगळा प्रकार आहे. एवढे माणसं इलेक्शनमध्ये गोळा करायचे असते तर काय हाल झाले असते कैलास भाऊ, आपल्याला माहिती आहे. गाड्या पाठवा, सगळी यंत्रणा उभी करा, जेवणं खावणं ठेवा, तेव्हा माणसं येतात. माणसं काय असे उगाच कधी कोणी कोणासाठी जात नाही. आणि म्हणून तुमचा इतका मोठा माणसांचा जनसमुदाय पाहिल्यावर प्रकाश मामांनी त्याच्या आयुष्यात काय कमवलं असेल तर समाजामध्ये माणसं कमवले आणि संसारामध्ये मुलं पुढं नेण्याचं काम केलं. हे दोन्ही गोष्टीवर ते यशस्वी झालेले आहेत आणि म्हणूनच माझ्या त्यांना ह्याच शुभेच्छा असणार आहेत का ही सेवा पुरती आहे. जोपर्यंत माणसाचं शरीर ठणठणीत आहे आणि डोकं ठिकाणावर आहे तोपर्यंत माणसाने कार्यरत राहिलं पाहिजे, असं माझं मत आहे. जर माणूस घरामध्ये बसला तर त्याला लवकर वार्धक्य येतं, लवकर म्हातारा होतो तो. आणि तो जर सक्रिय राहिला तर तो काहीतरी करत राहतो आणि त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह राहतो. आणि म्हणून प्रकाश मामांना माझं एवढंच सांगणं आहे का वयोमानानुसार नियमानुसार जरी तुम्ही आज सेवापूर्ती तुमची होत असली, सेवानिवृत्त तुम्ही होत असले, तर येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्ही समाजाची सेवा करण्यासाठी जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं पुढं राहिलं पाहिजे, कार्यरत राहिलं पाहिजे. तुम्ही कायम लोकांमध्ये राहिलं पाहिजे. जिथं जिथं तुमचा संपर्क या संपूर्ण आयुष्यात आला त्या सगळ्या लोकांना तुम्ही भेटत राहिलं पाहिजे. जे जे स्वप्न तुमचे या मागच्या कष्टदायी जीवनामध्ये राहून गेले असतील ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता मुलं कर्तबगार झालेले आहेत. त्यामुळं मुलांच्या माध्यमातून आता तेही काम केलं पाहिजे, भारत भ्रमण केलं पाहिजे, देश विदेशात फिरलं पाहिजे, जग पाहिलं पाहिजे. कारण तुम्ही एका ठराविक चौकटीमध्ये राहून संपूर्ण आयुष्य जगलेले आहात. आता थोडंसं मुलं स्थिर स्थावर झालेले आहेत तर आपणही थोडंसं स्वतःसाठी जीवन जगलं पाहिजे, जीवनाचा आनंद देखील आपण घेतला पाहिजे. आणि तो मी फक्त काय प्रकाश मामांनाच सांगतोय असं नाही, इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना ते लागू आहे खाली वर, की एकदा एक वय आपलं झालं की मागे वळून पाहिलं पाहिजे आणि काय करायचं राहिलं आयुष्यात ते सगळं केलं पाहिजे. नाहीतर जालू भाऊ सकाळच्या 10व्यापासून संध्याकाळच्या जागरण गोंधळापर्यंत दिवस कसा जातो पुढारी माणसाचा, नुसता पळापळ 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 चालूच आहे. मला महेश नवले म्हणाले की तुम्ही टी शर्ट घातला आज. मी म्हणलं मी काही 24 तास पुढारी नाही आहे, मध्ये मध्ये मी थोडे ब्रेक घेत असतो. डोक्यात तेवढंच ठेवलं तर मी भरमिष्ठ होण्याची शक्यता आहे, वेळ लागण्याची शक्यता आहे. 24 तास राजकारण डोक्यात ठेवलं तरी एखाद्याला डोक्यावर परिणाम होईल. त्याच्यावर माणसाने जीवन बी जगलं पाहिजे, कामही केलं पाहिजे, ज्या आवडीनिवडी असतील त्याही जोपासल्या पाहिजे. आज का हसतोय तू? कैलास भाऊकडे पाहतोय काय? हा, परिणाम झाला? अजून तर राजकारण लय राहिलंय कातोरे साहेब, अजून तर तुम्हाला लढायचंय असं मी ऐकलंय. आजयचं तर राखीव झालंय त्याच्यामुळे आजयला काही टेन्शन नाही. बोटा गट राखीव झालेला आहे त्याच्यामुळे अजय सुखी आहे. पण हे राजकारण असेल किंवा जीवनामध्ये जे काम आपण करतो ते इतके करतो, नुसते तेच 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 करत राहतो आणि मग त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणे होत असतो.
आता कानोडे सर इथं बसले, राजूरला प्राचार्य होते, आता रिटायर होऊन पण किती वर्ष आले? 15 वर्ष आली. त्यांच्याकडे पाहून कोणी म्हणाल का? ॲक्टिव्ह आहे, जातात कुठंतरी सुखदुःखात प्रत्येकाच्या असतात, भेटतात, नाते गोते पाहुणे रावडे सांभाळतात. हे सगळं करत राहावं लागतं आणि म्हणून प्रकाश मामांनी देखील ते सगळं इथून पुढच्या काळामध्ये करावं आणि ते करण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य परमेश्वर देव अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सुभाषपुरी महाराजांचा, अगस्ती ऋषींचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी आहेच, तुमच्या डोक्यावर पण आहे. त्यामुळं तुम्हाला तुमच्या हातून एक चांगली सेवा येणाऱ्या काळामध्ये देखील घडो अशी सदिच्छा आपल्याला व्यक्त करतो. आपल्याला कायम साथ देणाऱ्या आपल्या ताई, त्यांना देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो. आता राहिलेले जे स्वप्न आकांक्षा आहेत ते पूर्ण करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला पूर्ण ताकद देव अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.